दुसरा अध्याय आपण चालू करणार श्लोकानुसार. श्री संजय वाच तम ततया कृपयाविष्टम अश्रुपूर्ण कुलक्षणम विषिदिन्तमिदं वाक्यम वाच मधुसूदन. श्री संजय वाच तम ततया कृपयाविष्टम अश्रुपूर्ण कुलेक्षणम विषिदिन्तमिदं वाक्य वाच मधुसूदन. संजय वाच तम ततया कृपयाविष्टम अश्रुपूर्ण कुलक्षणम विषिदिन्तमिदं वाक्य वाच मधुसूदन. शब्दशार्थ भाषांतर तात्पर्य डिवाइन ग्रेशियस भक्तिवेदांत स्वामी प्रबोधने. संजय म्हणाला, करुणेनं भारवलेला, मन खचलेला आणि अश्रूने नेत्र भरून आलेला अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. तात्पर्य: भौतिक करुणा, शोक आणि अश्रू हे सर्व आत्म्याबद्दल असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत. सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णाने मधु दैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे त्या अज्ञानरूपी दैत्याचा श्रीकृष्णाने वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती. करुण्याचा उपयोग कुठे करावा हे कोणाला समजत नाही. बुडणाऱ्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञानरूपी महासागरात बुडलेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचता येत नाही. जो हे जाणत नाही, केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो, त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. हरे कृष्ण. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत आता बोलण्यास सुरू करतात आणि हा जो श्लोक आहे, मागच्या श्लोकाचे आणि ह्या श्लोकाची शृंखला पाहिली तर शेवटचा जो श्लोक आहे 46 पहिल्या अध्यायाचा, तर अर्जुनाने 2 श्लोक सलग म्हटलेले. जसं मागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की संजय म्हटला की शोक सविघ्न मानसा, म्हणजे शोकाने अवस्थात होऊन अर्जुनने काय ठेवलं, आपले अस्त्रशस्त्र ठेवले आणि 5 कारण दिलेत मागच्या अध्यायामध्ये. काय पहिले कारण दिले की युद्ध न करण्याचं, एक तर नातेवाईकाला मारून, दुसरं स्वर्गाची अपेक्षा नाही, तिसरं लोभ आणि ईर्ष्या याच्यामुळं माणूस युद्ध करत आहे, तर मला लोभ बी नाही, ईर्ष्या नाही, त्यामुळं मी युद्ध करत नाही. आणि चौथं कारण देतात की ज्या स्त्रिया आहेत, जर मी त्यांचा वध केला तर त्यांचं काय होईल, पुढे अधार्मिक लागतात. आणि 5वं कारण सांगितलं वर्ण संस्कार जन्माला येईल. हे एवढं कारण देऊन आता तो आपल्या शारीरिक अवस्था जी थरथर अवस्थणार आहे, शोक, त्याचा घाम येतोय, शरीर थरथर कापतंय, अशा अवस्थेमध्ये अर्जुन आता बसले आणि बसल्यानंतर इथे आपले शोक अवस्था व्यक्त करा. बघा, भौतिक संसारामध्ये आपण ज्यांच्याप्रती खूप प्रेम करतो आणि ज्यांच्यावर प्रेम केल्यानंतर त्यांच्याबद्दल दुःखाची वार्ता जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपले हातपाय थरथर कापतात. साहजिक आहे, जवळचं नाते कोणी वारलं तर ती बातमी ऐकल्यानंतर साहजिक थरथरतं, जीव कोरडा पडतो, शब्द सुटत नाहीत आणि मग तो त्या शरीर स्तराच्या याच्यावर त्या शोकामुळं, त्या अज्ञानामुळं तो दुःख व्यक्त करतो. आणि तीच अवस्था अर्जुनाच्या जीवनात झाल्यानंतर इथे आता भगवंत पहिल्या अध्यायामध्ये भगवंत काहीच बोलले नाही. मग याचा अर्थ 17 अध्याय महत्त्वाचे नाहीत का? नाही. तर सगळे अध्याय तेवढेच महत्त्वाचे. आणि पहिल्या अध्यायाची पार्श्वभूमी सांगितलेली, अर्जुन विषाद योग सांगितलेला आहे. आणि दुसरं कारण पहिला अध्याय जो चालू झाला तो पहिला श्लोक कोण म्हटलेला आहे? धृतराष्ट्रानं म्हटलेलं आहे. आणि दुसरा अध्यायाची सुरुवात कोणी चालू केलेली? संजयने केलेली. आणि संजयने केल्यानंतर इथे आता संजय ह्या शोक अवस्थेबद्दल वर्णन करतो. म्हणून आचार्य आपल्याला इथे सांगतात की जे भौतिक जगाच्या अवस्थेमध्ये राहतात ते नेहमी शोक अवस्थेत राहतात. का बरं? शोक होण्याचं पहिलं कारण म्हणजे अज्ञान. ज्याला ज्ञान असतं तो शोक करत नाही. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात दुसऱ्याच अध्यायामध्ये, धीर सत्र न मुह्यते. धीर म्हणजे ह्या जगातल्या सुखदुःख, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय याचे तू विचलित होत नाही.
कारण त्यांना ज्ञानामुळे तो काय धीर अवस्था प्राप्त केली जाते. जेवढं अज्ञान राहू तेवढं आपण दुःखी राहू, पण जेवढं ज्ञान भेटेल, जसं आता इथे लाईट बंद होऊ द्या, अंधार असू द्या, अंधार झाले की तुम्हाला भीती वाटते, पण जसे लाईट चालू करू द्या, अंधार नष्ट झाले की भीती नष्ट होऊन जाते. तसंच ज्यांच्या जीवनामध्ये अज्ञान असतंय तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये शरीराच्या संदर्भात भीती राहते, तो नेहमी चिंताग्रस्त भयभीत असतो. पण ज्ञानरूपी जेव्हा प्रकाश त्याच्या जीवनात प्रज्वलित होतो तेव्हा त्याच्या जीवनात नाही का दुःख राहत नाही, शोक राहत नाही, केवळ तो आनंदाचं जीवन जगत राहतो. म्हणून ही गीता आहे, जे गीताची तुलना कशाशी केलेली आहे, जसं आपलं जहाज जर समुद्रात गेलं आणि आपल्याला दिशा कळत नसेल, तिथे एक स्तंभ असतो प्रकाशाचा, त्या स्तंभाला पाहून तुम्ही तुमच्या गंतव्याला येऊ शकतात. तसं भौतिक संसारामध्ये आपण सगळे गुरफाटलेले आहेत आणि आपलं दिशा कळत नाही, आपण का बरं कशासाठी जीवन जगतो, काय केलं पाहिजे, मृत्यूनंतर काय होतं आहे. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो पण त्या मोठ्या दुःखातून संकटातून आपण कोणाला वाचू शकत नाही. पण जेव्हा आपण गीतारूपी जे अध्यात्माचा विजयस्तंभाचा आश्रय घेतो तेव्हा आपल्याला जीवनाची दिशा कळून जाते. याला आणखीन एक तुलना केली, जसं एखादं मोठा पूर वाहतो आणि त्या पुरातून तुम्ही पार होऊ शकत नाही, पण त्या पुरातून व्हायचं असेल, पार करायचं असेल तर दोरीचा सहारा घेतला तर दोरी घेऊन तुम्ही काय करू शकता, या तटापासून दुसऱ्या तटापासून सहज पार होऊ शकता. त्याच प्रकारे हा जो ग्रंथ आहे भवसागरातून पार होण्यासाठी आपल्याला भगवद्गीता मदत करते. म्हणून त्याची तुलना वेगळ्या वेगळ्या उपमामध्ये आचार्य आपल्याला देतात. आजचा जो श्लोक आहे याच्यामध्ये तम तथया कृपया विष्टम, म्हणजे इथे काय करुणेनं भासलं. का बरं त्याने करुणा आलेली, कृपया विष्टम, कारण त्याने पाहिलं ह्या जगामध्ये आपण जी गोष्ट पाहतो, जशी आपली चेतना असेल तसं आपण नाही का त्या वस्तूला पाहतो. जसं एकच वस्तू घ्या, समजा एखादी स्त्री असेल, ती दिसायला सुंदर असेल, जेव्हा एखादा वाघ बघेल तर तो काय बघेल, मांसाचा गोळा खायला चांगला आहे बाबा. एखादा योगी बघेल त्या स्त्रीला तर तो म्हणेन अरे ही जी स्त्री पुरुष आहे ते केवळ पॅकिंग चांगलं, आतमध्ये सगळं मलमूत्र रक्तवीर्य ह्या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहे. जेव्हा भोगी बघेल तो भोगी काय बघेल, भोगाच्या वासनेने बघेल, अरे किती सुंदर आहे बाबा पुरुष किंवा स्त्री. म्हणजे एकच वस्तू आहे पण तिघांची चेतना कशी आहे, वेगवेगळी आहे. आणि जो नॉर्मल व्यक्ती असेल त्याला काय अट्रॅक्शन नसेल, नाही म्हणजे तुमची जशी तुमच्या मनात भावना असेल तसं तुम्ही त्या वस्तूला त्या दृष्टिकोनातून बघतात. म्हणून इथे अर्जुनाने आपल्या नातेवाईकांच्या प्रती पाहिलं. कोणाला पाहिलं, भगवान कृष्णाने नेमकं रथ कोणाच्या समोर घेऊन गेले माहिती आहे, जे भीष्मदेव आहे, कृपाचार्य आहे आणि जे आपले गुरुवर्ग आहे त्याच्या समोर घेऊन गेले. जेव्हा त्या गुरुसमोर घेऊन गेल्यानंतर साहजिक त्यांचा प्रेम आणि स्नेह एवढा उमळला, त्या प्रेम आणि स्नेहामुळे उमळल्यानंतर काय झालं, त्यांना शोक होऊ लागला. म्हणून आचार्य म्हणतात की ह्या जगामध्ये तुम्हाला काही पाहायचं असेल तर तुम्ही तुमच्या बाह्य डोळ्यांना न बघता शास्त्रचक्षुनं पाहिलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला ती क्लिअरिटी होऊन जाते. तर इथे अर्जुनानं पाहिलं तम तथया कृपया विष्टम. अविष्टम म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ काय, करुणेनं भारावलेला आहे. करुणा म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये जी गोष्ट असेल ती भारावते. जसं आता तारेचे तांब्याची तार असते आणि जेव्हा तुम्ही ते लाईटच्या संपर्कात आल्यानंतर ती तांब्याची तार राहत नाही, ते काय होते, विद्युत प्रवाहित होते आणि त्याला तुम्ही स्पर्श केला तर तुम्हाला शॉक लागू शकतो ना. तसंच ती तार त्या विद्युतच्या संपर्कात आल्यानंतर तिची ती गती झालेली आहे. तसंच ह्या जगामध्ये आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या चेतनामध्ये जी गोष्ट असेल तसं आपलं मन, आपलं कार्य आणि आपले चित्त बनते. म्हणून इथं प्रभुपादांच्या, जर इस्कॉनचे जे फाउंडर आचार्य त्यांना काय नाव दिलेलं माहिती आहे तुम्हाला, कृष्ण कृपा मूर्ती. याची भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद कृपा मूर्ती, म्हणजे कृष्णाने एवढे भारवलेले, ते कृष्णाची कृपा मूर्ती आहे. म्हणून त्यांच्या संपर्कात जो कोणी येईल तो कृष्ण भक्तच मानला. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले तर गेल्यानंतर काय झालं, त्यांच्या संपर्कामध्ये जे हिप्पी लोक होते ते हॅप्पी झाले. जसं लाईटच्या संपर्कात जर तुम्ही दुसरं वायर जोडली तर तुम्हाला लाईट प्रज्वलित होते. जसं आता तुम्ही कधी अनुभव घ्या, लोखंड असतं
लोखंड जर ते आगीने टाकले लाल जरत होते, पण तेच लोखंड बर्फात टाका ते थंड होऊन जाते. म्हणजे कोणाच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही तुमचं स्वरूप कसं बदलतंय. जसं आज एक उदाहरण दिलं आपल्या नीतिशास्त्रामध्ये. स्वाती नक्षत्राचा जे थेंब असतो, तो समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर मोती बनतो. तो तव्यावर पडला तर बाष्पीभवन पडतं. आणि तोच पाण्याचा थेंब जेव्हा एखाद्या कमळाच्या पानावर किंवा आळूचं पान असतं त्याच्यावर पाडल्यानंतर ते काय होतं, एक दवप्रमाणे असं एक वेगळं होतं. म्हणजे तो कोणाच्या संपर्कात आल्यानंतर त्याची भावना. तसं अर्जुनाच्या हृदयामध्ये करुणा एवढी होती का भगवान कृष्णाच्या सोबत. पण भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, तू करुणा करतोय, पण तू कोणावर करतोय? जे अज्ञानी आहे, शरीर संबंध आहे, त्याच्याप्रती तू करुणा करू तर काही अर्थ नाही. म्हणून इथे करुणा केल्यानंतर ही करुणा काय होते, त्यांच्या जीवनामध्ये काय झालं, करुणेचा परिणाम काय झाला. आपण समजा कोणी नातेवाईक हॉस्पिटलमध्ये असेल, त्याला पाहिल्यानंतर काय होते, प्रेम असेल तर आई असेल किंवा मुलगी असेल, भाऊ असेल, तर साहजिक डोळ्यातून अश्रू येतात. मग अर्जुनाची सेकंड लाईन काय झालंय, अश्रुपूर्ण कुलेक्षणम. त्याच्या डोळ्यातून नाही का अश्रूच्या धारा होऊ लागल्या. इथे आचार्य म्हणतात, जेव्हा तुमच्या जीवनात खूप दुःख होते ना, तर तुमच्या डोळ्यातून गरम अश्रूच्या धारा वाहतात. आणि तुम्ही आनंदाने एखाद्याला पाहिलं, एखादी मुलगी सासरी चाललेली, आनंदानं चाललेलं, तर ते थंड अश्रू येतात. जेव्हा महाभारताच्या रामायणामध्ये प्रसंग येतो, जेव्हा सीतामाई जात होती, तर कौशल्या, सुमित्रा, तिथल्या ज्या स्त्रिया होत्या त्या खूप जोरात रडत होत्या. तर त्यांच्या डोळ्यातून ज्या अश्रूच्या धारा होत्या त्या गरम वाहत होत्या. एवढं त्यांना विरह जाणवत नव्हतं, एवढा शोक त्यांच्या जीवनात होता. का? आता सीताराम लक्ष्मण चाललेले आहेत त्या प्रेमापोटी. तर इथे आचार्य म्हणतात की आपण अश्रू कोणासाठी गाळले पाहिजे, आपण कोणासाठी आपल्याला अश्रू आले पाहिजे. भागवतामध्ये अशी काही उदाहरणं येतं की त्याने भगवंतासाठी अश्रू गायले. ते म्हणले की ह्या संसारामध्ये तुम्ही किती अश्रू गा, कारण की हे सगळे नश्वर आहेत. ह्या संसारामध्ये ज्यांना आपण नातेसंबंध समजतोय, हे सगळे नश्वर आहेत, काळानुसार नष्ट होणार आहेत. साहजिक आहे, भगवान कृष्णाने जेव्हा अर्जुनाला ज्ञान सांगितलं, तर अभिमन्यूचा मृत्यू झाल्यानंतर अर्जुन रडत होता. भगवंत असे नाही म्हटले, अरे एवढं तुला ज्ञान दिलं मी आणि तू रडतोय. नाही, तर तिथं भगवंत बाकीच्यांना म्हणतात की त्याची भावना आहे, रडलं पाहिजे. पण अति रडणं किंवा अति शोक करणं, त्या शोकामुळं ते पुन्हा वापस येऊ शकत नाही. जसं मी काल परवा दिवशी आमच्या ब्रह्मचारीचे वडील वारले होते 2 दिवसापूर्वी. त्याची काल परवा फ्युनरल झालं, तर मी गेलो होतो. तिथं अशा 8-9 बॉड्या जळत होत्या पलीकडच्या साईडला पंचवटीमध्ये. तर तिथं काही स्त्रिया खूप जोरजोरात रडत होत्या. म्हटलं काय, आता मी तेवढं विचारलं नाही काय नाही, कारण आम्हालाच ते अंत्यविधीचं सगळी तयारी करायची होती सगळे. तर म्हटलं किती माणूस शोक करतो या संसारात. पण तो शोक नंतर बाहेर निघाल्यानंतर सगळ्या गाडीत बसले, ते डोळे पुसले, गेलं. जसं जसं काळ निघून जातो तसं तसं त्याच्या जीवनातला शोक नष्ट होऊन जातो. मग हे अज्ञानामुळे होत आहे आणि आसक्तीमुळे होत आहे. म्हणून इथं आचार्य म्हणतात की जर तुम्हाला डोळ्यातून अश्रू आणायचे तर भगवंतासाठी आले पाहिजे. आणि म्हणून शास्त्रामध्ये भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये पहिला अध्याय 6वा अध्याय श्लोक नंबर 16 नारद मुनी जेव्हा भगवंताचं दर्शन घेतात, सगळं माता त्यांच्या जीवनातून माता निघून जाते आणि ते वनात भटकत असताना ध्यान करतात. आणि ध्यान करत असताना जेव्हा ते भगवंताला पाहत आहेत, तर पाहिल्याबरोबर त्यांना जसं ते भगवंताला पाहत आहेत, तर त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि त्या धारांना भगवंताला ते अभिषेक घालू लागले. तर ते कोणासाठी रडले? भगवंतासाठी रडले. नारद मुनींदा. आपण आता मंदिरात गेल्यानंतर आपला किती वेळा भगवंताबद्दल पाहून रडू येते. 80 ते 90% 95% लोक गेल्यानंतर डोळेच बंद करतात. घंटा वाजवतात आणि डोळे बंद करतात. का बरं? अरे मंदिरात येतोच कशाला तू? तुला डोळेच बंद करायचे, घरी करून करायचे. टीव्ही पाहताना डोळे मोठे आणि मंदिरात आल्यानंतर डोळे बंद. नाही, तर मंदिरात आल्यानंतर तुम्ही तुमच्या रूपानं भगवंताचं सौंदर्य घेतलं पाहिजे. पण अश्रू कधी येऊ शकते? जसं तुमचं एखादं ब्लड रिलेशन असेल त्याच्याप्रती अश्रू येतात, पण भगवंताच्या प्रती प्रेम नसल्यामुळं अश्रू येत नाही. पण जे प्रेमी भक्त होते नारद मुनी, भगवंताचं दर्शन घेतल्यानं त्यांच्या डोळ्यातून अश्रू. ते त्याच पहिल्या स्कंदामध्ये जेव्हा भगवान कृष्ण हस्तिनापूरमध्ये महाराज युधिष्ठिरला राज्याभिषेक बसवलं, राज्याभिषेक करून राज्यामध्ये,
राज्य करण्यासाठी. जेव्हा ते निघाले हस्तिनापूरला, तर ते जेव्हा रथामध्ये बसल्यानंतर जे काही हस्तिनापूरच्या स्त्रिया होत्या, त्या छतावर येऊन नाही का भगवंताला पाहताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्या कुंती महाराणी घ्या, सुभद्रा घ्या, द्रौपदी घ्या, बाकीच्या राण्या घ्या, त्या अशा डोळ्यात त्या ह्या करू लागल्या की आमचे अश्रूची धारा कधी थांबेल आणि कधी आम्ही भगवंताला दर्शन घेऊ. ते शोक करीत होते की धारा कधी बंद होऊन आम्ही भगवंताचं दर्शन, भगवंताचं सौंदर्य. तर एवढं आनंदानं नाही का त्या अश्रूच्या धारा वाहत होत्या. हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण आहे, भगवान कृष्ण जेव्हा द्वारकेला पोहोचले आणि द्वारकेला पोहोचल्यानंतर सगळे द्वारकावासी त्यांचं स्वागत करतात. तर भगवान कृष्णांच्या जेवढ्या माता आहेत, त्या माताने जेव्हा भगवान कृष्णांना पाहिलं तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले की भगवंताला आम्ही खूप दिवसांनी पाहत. आणि त्याबरोबर द्वारकेच्या जेवढ्या राण्या आहेत, त्या राण्या भगवंताला पाहण्यासाठी सारखं त्यांना असं वाटत होतं की आम्ही आलिंगन कसं करावं. तर भगवंत प्रत्येक मुलाला काय करायचं, आलिंगन करायचे. आणि गेल्यानंतर मुलगा ते जेव्हा जायचा तर आई काय करायचे, त्या मुलाला आलिंगन करायचे. का बरं करायचे, की आता मी पतीला आलिंगन, पण मुलाला आलिंगन केलं म्हणजे पतीला आलिंगन केल्यासारखं आहे. आणि त्या भावनेमध्ये, त्या विरामध्ये नाही का, की भगवंत खूप दिवसानं आलेले आहेत, पण आल्यानंतर आपशकून नको व्हायला म्हणून ते आपल्या अश्रू पुसवतं, पण ते अश्रूच्या धारा थांबत नव्हत्या. आणि त्या भगवंताचं सौंदर्य पाहून, भगवंताला पाहून त्यांच्या कंटिन्यू धारा वाहत होत्या. बघा ना, एखादा नातेवाईक, आता आम्ही बऱ्याच वेळा शॉर्ट बघतो, अचानक नाही का आर्मीतला एखादा येतो, बायको अचानक मारून गेलं, ती जोरात रडते, मला का कळ, आई जवळ, कितीतरी असे व्हिडिओ, किंवा वेस्टमधून आल्यानंतर. म्हणलं बघा ना, ह्या जगामध्ये जे तथाकथित प्रेम आहे त्याच्या प्रति माणसाला साहजिक रडू येते. भगवंताला काय येत नाही असं, ती स्टेज काय येत नाही. याचा अर्थ काय, आपल्याला भक्तीच्या खूप मोठ्या खूप पुढे जावं लागणार आहे. भक्तीच्या खूप प्रगती करावं लागेल, तेव्हा ती स्टेज येऊ शकते. आणि जे शुद्ध चैतन्य महाप्रभू सारखे डोळ्यातून रडायचे का, हे नंद तनोज, यशोदा नंदना, आई नंद तनुजा किंकरम पतितामा भूष भाऊबंधू, अशा ते शिक्षाष्टक म्हणताना रडायचे, कीर्तन करताना रडायचे, कंटून त्यांच्या डोळ्याच्या धारा व्हायचे चैतन्य महाप्रभूंच्या. का, भगवंताच्या प्रति प्रेम होतं. त्याच्यानंतर जेव्हा भगवान कृष्ण स्वधामात जात होते, स्वधामात गेले, अर्जुन आल्यानंतर अर्जुनानं सगळी गोष्ट सांगितली. युधिष्ठिर महाराजांनी जेव्हा ऐकलं की भगवंत स्वधामात घेऊन गेले, तर भगवंताच्या वीरामध्ये त्यांच्या डोळ्याचे अश्रू धारू लागले. हे भागवताचं उदाहरण. त्याच्यानंतर विदुरजी जेव्हा उद्धव भेटले भगवंताला, मैत्रीमुनी भेटले, तर भगवंतानं कोणाची आठवण नाही केली. आठवण कोणाची केली, विदुरजीची केली, की जाताना मी आठवण केली म्हणून सांग स्वधामात. जेव्हा उद्धवजी सांगतात की भगवंत स्वधामात जाताना कोणाची आठवण नाही केली, पण एकमेव तुमची आठवण केली भगवंताने. तर विदुरजींनी जसं ते ऐकलं की भगवंत स्वधामात जाताना माझी आठवण केली, तर विदुरजींच्या डोळ्यातून अश्रू धारू लागले की मी किती भाग्यशाली की भगवंतानं मला शेवटी स्मरण केलं. भक्ताने भगवंताचं स्मरण करणं ठीक आहे, हो, पण भगवंत एखाद्या भक्ताचं स्मरण करतं, त्या भक्ताचं काय भाग्य असेल. आणि विदुरजी त्या भावनेतून त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागले. त्याच्यानंतर पृथू महाराज जेव्हा नयन यज्ञ थांबल्यानंतर भगवंत आले, भगवंताला जसं पाहतात साष्टांग दंडवत करतात आणि डोळ्याच्या अश्रू धारून भगवंताला नाही का ते रूप पाहत नव्हते आणि धारा वाहत होत्या पृथू महाराज. त्याच्यानंतर प्रल्हाद महाराज जेव्हा नरसिंहदेवाला पाहिलं, एक साईडला पिताचं वध झालेलं आहे, पण बरोबर ते अश्रूधारा पित्याच्या दुखापोटी नव्हते, की भगवंत माझ्यासाठी किती करुणा आणि दया होऊन माझ्यासाठी आलेले आहेत, माझं रक्षण करण्यासाठी आलेले आहेत. आणि माझ्यासारख्या उग्र जाता, म्हणजे मी राक्षस कुळात जन्माला आलोय, पण भगवंत माझ्यासाठी आले म्हणून ते विचारामध्ये प्रल्हाद महाराज रडू लागले. म्हणजे तिथं करुणा त्यांना ती जाणवत होती. त्याच्यानंतर जेव्हा आदिती पयोव्रत केलं आणि भगवंतानं दर्शन दिलं, तर तिला असं वाटलं की अरे काय भगवंताचं सौंदर्य आहे, त्या सौंदर्य पाहून डोळ्याचं अश्रू व्हावं लागले. हे एक उदाहरण आहे. म्हणून आणि राजा बली जेव्हा वामन देवांचं दर्शन घेतलं आणि आपलं वरून पाशानं बांधल्या गेले, तर मान खाली घातली होती आणि मान खाली घातल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिथं आचार्य प्रश्न करतात की बलिराजाला दुःख झालं का सगळं गेलं म्हणून? नाही,
आचार्य म्हणतात की बलिराजाला याचं दुःख झालंय की भगवंताला वचन दिले आणि दोन पादामध्ये सगळं घेतलं, तिसरी गोष्ट मला काही भगवंताला देता येत नाही, याच्यामुळं मला रडू येते. म्हणजे राजाला काय भावना होती, माझ्याकडे जेवढं वळते, पण मी तिसरं जे वचन होतं की माझ्याकडे मी एवढं हे देईन हे दे, तर त्या गोष्टीमुळं बली महाराजाला मला काही देता येत नाही म्हणून रडू येतो. आपल्याकडे कोणी काही डोनेशन मागितलं डोक्याला रडू येते. हां, पण बलिराजाला कशाचं रडू येत होतं की मी भगवंताला काय देऊ शकत नाही. तर ह्या पहिल्या श्लोकामध्ये अश्रुपूर्ण कुलेक्षण आणि मग त्याच्यानंतर विषिदंत मिदम वाक्य मधुसूदन. आता ह्या शेवटच्या लाईनमध्ये मधुसूदन शब्द खूप महत्वाचा आहे. मधु का बरं वापरलेलं इथं संजयनं? कारण मधु या शब्दाचा अर्थ आचार्य म्हणतात की अर्जुनाच्या मनामध्ये होतं की भगवान कृष्ण तुमच्याशी एवढे मधुर संबंध आहेत आणि तुमच्या संपर्कात जो कोणी आला तो मधुरच होतो. आणि अशा मधुर संबंधामध्ये असताना तुम्ही एवढं युद्ध करायला का लावतात? सुदन म्हणजे तुम्ही नाश करायला का लावतात? माझे संबंध का खराब करायला लावतात तुम्ही? म्हणून मधुसूदन हा शब्द वापरला आहे. मधुसूदन ह्या शब्दाचा अर्थ काय? तिसरं, मधु म्हणजे हास्य. आणि जो भगवंताचं स्मित हास्य पाहतो त्याच्या जीवनातले दुःख नष्ट होतात. याचं वर्णन कुठे आहे? श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये जेव्हा भगवान कपिलदेव वर्णन करतात, 3ऱ्या स्कंदामध्ये स्मित हास्य पाहिल्यानंतर माता देवती म्हणते की भगवंता, जो कोणी तुमचं स्मित हास्य पाहतो ना, त्याच्या जीवनातला अज्ञान, अंधकार आणि दुःख नष्ट होते. तुमचं स्मित हास्य एवढं सुंदर आहे. आणि म्हणून मधु हा शब्द तिथं वापरलेला आहे. आणि सुदन म्हणजे इथे काय दिलेलं आहे की माझ्या जीवनातला अंधकार नष्ट करा. अर्जुनाचे ते म्हणण्याचा अर्थ होता की भगवंता, जो अज्ञान आहे तुम्ही तो नष्ट करा. मधु नामक दैत्याचा तुम्ही जसा वध केला तसंच माझ्याकडे अज्ञानाचा तुम्ही नष्ट करा. म्हणून इथे आचार्य आणि टीकाकार म्हणतात की ह्या करुणाने भावल्या गेल्यानंतर आपण करुणा कोणाच्या प्रती केली पाहिजे. आपली करुणा जर आपल्या पतनाचं कारण बनत असेल ते करुणा काही उपयोगाचं नाही. जसं याचं भागवतामध्ये उदाहरण जड भरताचं. भरत महाराज भावस्तरावरच भगवत अदो श्रद्धा तथा साधू संग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा आणि रुची भावस्तरावर गेले होते भरत महाराज. पण तिथे गंडकी नदीच्या काठी जेव्हा ते हरिण पाणी प्यायला आलं आणि वाघाच्या डरकाळीमुळं गर्भपात झाला आणि त्या हरणानं देह त्याग केल्यानंतर जड भरत महाराजांनी काय केलं, त्या पाडसाला त्या हरणाच्या पिल्लाला घेऊन आले. हळूहळू त्यांनी करुणा एवढी केली की त्यांच्या साधनेकडे ते दुर्लक्ष करीत गेले आणि तीच करुणा त्यांना आसक्तीचं कारण बनलं. आसक्तीमुळं काय झालं, त्या चिंतनामधून पुढे त्याने शरीर त्याग केलं आणि पुढचा जन्म काय झाला, हरणाचा झाला. आणि हरणाचं शरीर सोडल्यानंतर पुन्हा जड भरत झालेले. मग तिथे एक गोविंदपुरंचं मी खूप वर्षापूर्वी प्रवचन ऐकलं. त्यामध्ये ह्या जगामध्ये आपण हरणासारखी जर कोणाच्या प्रती करुणा करतो आणि ती करुणा जर तुमच्या आसक्तीचं आणि पतनाचं कारण काही उपयोग नाही. जसं या जगामध्ये लोक आजकाल तथाकथित करुणा करतात ना, केली पाहिजे, पण जसं ओल्ड हाऊस बांधणे किंवा आधार आश्रम किंवा कुत्रे पाळणं, आजकाल ते नाशिकमध्ये शेल्टर हाऊस केले कुत्र्यांना. मग ते गायी म्हणजे हे जे काय म्हणतात ना, ॲनिमल लवर असं असतात ना, एवढे हिपोक्रेसी आहे यांच्याकडे की ते कुत्र्यांना मांजराला मारलेलं त्यांना चालत नाही, पण कोंबडे बकरे खातात ते. बघा ते असं डुप्लिसिटी त्यांच्यामध्ये. बरं, गायीच्या प्रती त्यांना प्रेम नाही दिसत, पण कुत्र्याच्या आणि मांजराच्या प्रती कुत्र्याला दगड मारावं त्याने, तू एखाद्यानं पावा ॲनिमल लवरनं. आजकाल त्या कोर्टामध्ये किती प्रकरण चालू आहे दिल्लीमध्ये, ते कुत्रे माणसाला फाडतायत. मध्यंतरी एक मी व्हिडिओ पाहिला, 7-8 कुत्रे होते, त्या सिक्युरिटी गार्डला त्या माणसानं लावले आणि त्या वॉचमॅनला तोडतो आणि तो हसतोय, राक्षस वृत्तीचा झालाय. असे ॲनिमल लवर विचार करा तुम्ही. कुत्र्याचं प्रति प्रेम करायला आमचा विरोध नाही आहे, पण तुमचं प्रेम दुसऱ्याला घातक बनत असेल, तुमची करुणा दुसऱ्याला घातक बनत असेल, तर त्या करुणाला, त्या प्रेमाला अर्थ नाही आहे. पण ते समाजासाठी घातक आणि तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये घातक आहे. तुम्ही कुत्र्या मांजराला प्रेम एवढं करताना, पण पुढचा जन्म तुमचा ज्या कुत्र्यांच्या प्रती, मी काही भक्तांच्या घरी गेलो होते एकदा, त्याने ते ॲक्वेरियम ठेवलं होतं माशांचं. त्याच्यामध्ये ते पुन्हा ते कलरफुल बर्ड्स असतात,
हां, त्याला काय म्हणतात माहीत नाही. हां, कलर बर्ड्स असतं माहीत ना तुम्हाला? तर ते तुम्ही दिवसभर त्या पोपटाच्या, कुत्र्याच्या, मांजरीच्या, त्या बर्डच्या प्रती आसक्त राहतात, माशांच्या प्रती आसक्त राहतात. करू नका तर चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही शरीर सोडता, तर पुढची गती काय होते? म्हणून जेव्हा तुम्ही कार्य करायचं आणि सोडून यायचं. जास्त आसक्ती नाही ठेवायची. कधी-कधी आमचे प्रीचर लोकं जास्त करुणा करतात ना, तर ती करुणा नाही का त्या भक्ताचं पतन बनतंय. कितीतरी. म्हणून आम्हाला गोविंदपूरने एकदा सांगितलं होतं, प्रचार करताना एक ध्यानात ठेवा, जास्त करुणा करण्याच्या नादाखाली तुमची वाट नको लागायला. जिद्द करायची, करुणा करा, कोणा भक्तावर करा. आपलं काय होतंय प्रॉब्लेम इस्कॉनमध्ये, की आपण आपली करुणा एवढी भयंकर राहते, की ती भगवंताला सोडून जाते. ती करुणा जर भगवंताकडे घेऊन येत असेल तर ठीक आहे. पण ती करुणा भगवंतापासून दूर जात असेल, त्याला काहीच अर्थ नाही. म्हणून अशा करुणेचा भगवंत या श्लोकामध्ये काय करतात? खंडन करतायत. ही करुणा काही कामाची नाही. म्हणून करुणा कोणी केलेली खरी या जगामध्ये? तर प्रभुपादाने खरी करुणा केलेली. लोकांना कृष्ण भावनाभावित बनवले. तुम्हाला बाहेरच्या लोकांना बिस्किटं, चॉकलेट हे देतायत. द्या ते. पण त्याच्यामध्ये तुम्ही असं ठेवून त्याचं जीवनाचं कल्याण होणार नाही. जेव्हा त्या लोकांना तुम्ही कृष्ण भावनेमध्ये लावता, प्रभुपादाने जेव्हा ती खरू करुणा केली, ते अमेरिकेत गेला त्यानं एवढी दया आली, एवढी करुणा आली, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, की हे लोक पशुवत जीवन जगतायत, भगवंतापासून पतन होतं, नरकाकडे चाललेले आहेत. यांचा उद्धार व्हावा आणि त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या वाहत होत्या. आणि यांना मी कसं भगवंताकडे घेऊन जाईन, यांना कसं भगवंताची प्राप्ती करून देईन यासाठी होती. तर आपण पण आपल्याला करुणा तर सोडायची नाही, पण ती करुणा लोकांना कृष्ण भावनेत किंवा भक्तीत कसं संलग्न करता येईल. मग ते आपले परिवारातले लोक असो, नातेवाईक असो, समाज असो. जसं एक उदाहरण देतो आणि आपल्या ह्या श्लोकाला आपण एंड करूया. तुमचा मित्राचा एखादा मुलगा यात्रेत हरवला आणि हरवल्यानंतर कोणी येतंय बिस्किट देतंय, कोणी चॉकलेट देतंय, कोणी वडापाव देतंय, कोणी मेडिसिन देतंय, कोणी कपडे देतंय. आणि दिल्यानंतर तुम्ही बघता, अरे आपल्या मित्राचा मुलगा आहे, त्याला हाताला धरतान, तुम्ही त्याला त्या वस्तू देणार का त्या मुलाला धरून त्याच्या वडिलाशी भेट करून देणार? याच्यातला सगळ्यात चांगलं कोण? बिस्किट चॉकलेट देणारा का तो घरी घेऊन वडिलाची भेट करून देणारा? मानतात तुम्ही? खरं आहे. मग आजकालचे सोशल वर्क म्हणजे तेच आहे, चॉकलेट बिस्किट वाढणं, मेडिसिन कपडे वाढणं. पण तुम्ही एखाद्याच्या हाताला धरतायत आणि परमपिता भगवंताच्या सेवेत लावतायत, तर तुम्ही खरे इथं चिंतक आहेत. नाही तर तुम्ही बसले बिस्किट वाटत, मेडिसिन वाटत, कपडे वाटत. अरे पण तो दुःख भोगतो ना बाबा. या भौतिक संसारात ती यात्रा म्हणजे भौतिक संसारच आहे. पण त्याला तुम्ही धरतात आणि म्हणतात तुझ्या बापाकडे चल, तुला सगळं सुख आनंद भेटू शकेल. तसंच भक्ताचं काम आहे आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, मुलाबाळांना, नवरा बायकोंना, आई वडील, बहीण भावंडं, सासू सासरे जेवढे कोणी असेल त्यांच्यावर करुणा करायचं, म्हणजे त्यांना भगवत भक्तीत लावायचं. आणि त्या विचार हे जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा फसले नाही पाहिजे. तर हे शरीर सोडल्यानंतर ते भगवत धामाची प्राप्ती केली पाहिजे. ही खरी करुणा आहे. नाही ती करुणा जर तुम्ही भौतिक करुणा करता, अधोपतनाचं कारण बनेल. पण ही करुणा करताना लोकांना भगवंताच्या सेवेत लावतात, तर तुमच्या उद्धाराचं साधन बनणार आहे. आणि भगवंत गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये म्हणतात 18व्या 68 श्लोकामध्ये, मला ब्रह्मचारी, संन्यासी, वानप्रस्थ, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणी प्रिय नाही. जो माझ्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करतो, तो याच्या पहिले कोणी एवढा प्रिय नाही, याच्या पुढे एवढा प्रिय होणार नाही. जेवढा तो माझ्या नावाचा प्रचार करतो, तो मला एवढा प्रिय. म्हणून आपल्याला भगवंताला प्रिय बनायचं असेल ना, तर लोकांना कृष्ण भावना दिली पाहिजे. आणि त्याचा चांगला तो मॅरेथॉन आहे. लोकांना गीता आता कृषी मॅरेथॉन आहे. पुन्हा अजून केरड्याचं मोठं हे चालू होणार आहे, प्रॉपर्टी याचं. तुम्ही पुस्तक वितरण करू शकतात आणि लोकांना भगवद्गीता देऊन भगवंताकडे कसं येत आहे. लोक तुम्हाला धुटकारतील, लोक तुमच्या हसतील, तुम्हाला निंदा करतील, कोणी काय म्हणून. हे कार्य कोणाचं आहे? भगवंताचं. भगवंत तुमचे रिझल्ट नाही बघणार, भगवंत काय बघतील? तुमचे प्रयत्न बघतील आणि ते आपल्याला करायचे. तर हे पहिल्या श्लोकाचं एवढं वर्णन केलेलं आहे. आता आपण काय करू,
दुसऱ्या श्लोकामध्ये जाऊया.